की आईच्या आणि मुलीच्या म्हणजेच दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून झालेल्या संभाषणासाठी रोमिंग लागत असल्यामुळे मुलीने फोन लगेच बंद केला. पण रोमिंग म्हणजे काय? तर रोमिंग म्हणजे मोबाईलच्या मुख्य स्थानापासून दूरवरच्या स्थानापर्यंत असलेल्या संपर्क क्षेत्राच्या जोडणीचा विस्तार. म्हणजेच आपलं असलेलं नेटवर्क प्रवासामध्ये जर खंडित होत असेल तर तिथे उपलब्ध असलेल्या नेटवर्कचा आपल्या नेटवर्कशी आपोआप संबंध जोडला जातो. त्यालाच रोमिंग असं म्हणतात. त्यामुळे आपली सेवा खंडित न होता आपल्याला आपलं संभाषण चालू ठेवता येतं आणि या सेवेसाठी अधिक शुल्क आकारला जातो. त्यालाच रोमिंग चार्ज असं म्हणतात. आणि हा चार्ज वेगवेगळ्या नेटवर्क कंपनीसाठी वेगवेगळा असतो. शोध रोमिंगचा. आता आपण बघूया की रोमिंगचा शोध कसा लागला. पूर्वीच्या काळी आपल्याला दुसऱ्या राज्यात गेल्यावर त्या राज्यातील सिम कार्ड घेऊन आपल्याला फोन करावा लागत होता. पण आता GSM म्हणजेच ग्लोबल सिस्टम फॉर मोबाईल कम्युनिकेशन या टेक्नॉलॉजीमुळे कुठल्याही ठिकाणावरून एकाच सिम कार्डद्वारे कॉल करता येतो. म्हणजेच काय, तर GSM टेक्नॉलॉजीने आपल्याला रोमिंग ही सेवा उपलब्ध करून दिली आहे. रोमिंगची कार्यपद्धती. रोमिंगच्या कार्यपद्धतीत प्रमुख 3 टप्पे असतात. एक HLR होम लोकेशन रजिस्टर, दुसरं VLR व्हिजिटेड लोकेशन रजिस्टर, तिसरं ऑथेंटिकेशन सेंटर. या 3 गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक मोबाईल स्विचिंग सेंटर म्हणजेच MSC हा असतो. फर्स्ट HLR म्हणजेच होम लोकेशन रजिस्टर म्हणजेच मुख्य स्थान नोंदणी. यामध्ये जेव्हा तुम्ही मोबाईल स्विच ऑन करता तेव्हा तुम्ही आपोआप जवळ असलेल्या नेटवर्क बरोबर जोडले जाता. त्यालाच लोकेशन अपडेट्स असे म्हणतात. त्यावेळी तुमची मोबाईलची सगळी माहिती HLR मध्ये स्टोअर केली जाते. दुसरं ऑथेंटिकेशन सेंटर म्हणजेच अधिप्रमाणन. यामध्ये प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही कॉल करता तेव्हा तुम्ही योग्य ग्राहक आहात का नाही हे ऑथेंटिकेशन सेंटरद्वारे तपासले जाते. जर तुम्ही योग्य ग्राहक असाल तरच तुमचा कॉल जोडला जातो अथवा तो डिस्कनेक्ट होतो. तिसरं VLR व्हिजिटेड लोकेशन रजिस्टर म्हणजेच स्थान नोंदणी भेट. यामध्ये प्रवासादरम्यान जर तुम्ही दुसऱ्या नेटवर्कबरोबर जोडले जात असाल म्हणजेच एका MSC मधून जर तुम्ही दुसऱ्या MSC मध्ये जात असाल तर तुमचा डेटा दुसऱ्या MSCच्या VLR मध्ये थोड्या वेळासाठी स्टोअर केला जातो आणि तुमचा कॉल कंटिन्यू राहतो. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही एका MSC मधून दुसऱ्या MSC मध्ये जाता तेव्हा तुम्हाला दुसऱ्या MSC सेवा पुरवतो. यालाच रोमिंग असे म्हणतात. रोमिंगचे प्रकार. रोमिंगचे मुख्यतः 3 प्रकार आहेत. एक प्रादेशिक म्हणजेच रिजनल रोमिंग, दुसरं राष्ट्रीय म्हणजेच नॅशनल रोमिंग, तिसरं आंतरराष्ट्रीय म्हणजेच इंटरनॅशनल रोमिंग. Created using Powtoon.